अवघ्या 2 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प आज पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी विकासाच्या नव्हे तर सुरक्षेच्या कारणामुळे रविवारी 5 जुलैच्या मध्यरात्रीनंतर मुंबई पुणे परिसरात मुसळधार पावसाचा जोर वाढला. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून मोठ्या प्रमाणात पाणी, माती आणि दगड खाली वाहू आले. सोमवारी 6 जुलै रोजी पहाटे टनेल क्रमांक 2च्या बाहेरच्या भागाजवळ दरड कोसळली. या दरडीसोबत आलेल्या माती आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे संरक्षणासाठी उभारलेल्या कॉन्क्रीट स्लॅबचा काही भाग कोसळला. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तातडीने पुणे ते मुंबई दिशेची मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद केली आणि सर्व वाहतूक जुन्या लोणावळा घाट मार्गावर वळवली. त्यामुळे काही वेळातच मोठी वाहतूक कोंडी झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु अवघ्या 2 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर अशी वेळ का आली? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे संपूर्ण प्रकरण समजून घेणार आहोत. त्यामुळे चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम समजून घेऊया हा मिसिंग लिंक प्रकल्प नेमका आहे तरी काय. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग सुरू झाल्यानंतरही खंडाळा घाटातील काही भाग वाहन चालकांसाठी कायमच अडचणीचा ठरत होता. तीव्र वळण, चढ उतार, सततची वाहतूक आणि पावसाळ्यात वारंवार कोसळणाऱ्या दरडी यामुळे या भागात अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDCने मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. सुमारे 13.3 किलोमीटर लांबीच्या या मार्गामध्ये अत्याधुनिक बोगदे, उंच पूल आणि घाटाला वळसा घालणारा नवीन रस्ता तयार करण्यात आला. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवास 25 ते 30 मिनिटांनी कमी होईल. सुमारे 6 किलोमीटर अंतराची बचत होईल आणि घाटातील अपघाताचं प्रमाण कमी होईल असा दावा करण्यात आला होता. अनेक वर्षांच्या कामानंतर अखेर 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र उद्घाटनानंतर काही आठवड्यातच या प्रकल्पाची पुन्हा चर्चा सुरू झाली. पावसाळा सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागावर किरकोळ दोष दिसल्याची माहिती समोर आली. MSRDCने त्याची दखल घेत संबंधित कंत्राटदाराला तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी हे गंभीर नुकसान नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसातच 6 जुलै रोजी घडलेल्या दरड कोसळण्याच्या घटनेमुळे या प्रकल्पाकडे पुन्हा सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. या घटनेचा परिणाम केवळ रस्ते वाहतुकीपुरता मर्यादित राहिला नाही. त्याच काळात मुसळधार पावसामुळे भोर घाट परिसरात रेल्वे मार्गावरही दरडी कोसळल्या. त्यामुळे मुंबई पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. म्हणजेच रस्ता आणि रेल्वे हे दोन्ही महत्त्वाचे वाहतूक मार्ग काही काळासाठी प्रभावित झाले. यावरून सह्याद्री परिसरात अतिवृष्टी किती गंभीर स्वरूप धारण करू शकते याची पुन्हा एकदा जाणीव झाली. दरम्यान या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे आमदार रोहित पवार यांनी एवढ्या मोठ्या खर्चाच्या प्रकल्पात अवघ्या 2 महिन्यातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याबद्दल सरकारवर टीका केली. तर सरकार आणि MSRDCने ही घटना अतिवृष्टीमुळे घडल्याचं सांगत संबंधित भागाची तज्ज्ञांकडून तपासणी सुरू असल्याचं स्पष्ट केलं आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. तज्ज्ञांच्या मते सह्याद्रीसारख्या डोंगराळ भागात रस्ता उभारताना केवळ मजबूत पूल किंवा बोगदे बांधणं पुरेसं नसतं. डोंगरावरील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह, उताराची स्थिरता, दरडी रोखण्यासाठीची संरक्षण व्यवस्था आणि नियमित देखभाल या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या घटनेमागे नेमकं कारण काय हे अधिकृत तांत्रिक अहवालानंतरच स्पष्ट होईल. सध्या प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम, तांत्रिक तपासणी आणि सुरक्षेच्या चाचण्या सुरू आहेत. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मिसिंग लिंक पुन्हा पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी सुरू केली जाईल. मात्र या घटनेने एक गोष्ट नक्की स्पष्ट केली आहे. मोठे प्रकल्प उभारणं जितकं महत्त्वाचं आहे तितकीच त्यांची नियमित देखभाल आणि पावसाळ्यातील सुरक्षा व्यवस्थाही मजबूत असणं गरजेचं आहे. कारण अशा प्रकल्पांवर दररोज लाखो नागरिकांचा प्रवास अवलंबून असतो. तुम्हाला काय वाटतं? मुंबई पुणे मिसिंग लिंकवरील ही घटना केवळ अतिवृष्टीचा परिणाम आहे की अशा महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये आणखी मजबूत नियोजन आणि सुरक्षा व्यवस्थेची गरज आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.